शिक्षकांच्या मागण्यांवर सभागृहात चर्चा होतीये। या सगळ्या संदर्भात टप्पा अनुदानासंदर्भात आंदोलकांची बैठक आज पार पडेल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सभागृहात आश्वस्त करण्यात आलेले आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून। या सगळ्या विषयी प्रतिक्रिया घेण्याकरता थेट जाऊया आझाद मैदानावर। आपल्या प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, शिक्षकांच्या आंदोलनाचा मुद्दा आज सभागृहात सुद्धा गाजतोय। सभागृहामध्ये या सगळ्या संदर्भात सवाल उपस्थित करण्यात आला आणि वाढीव टप्प्याच्या दृष्टीने वाढीव अनुदानाच्या दृष्टीने आज बैठक होईल, त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं मंत्री महोदय आश्वस्त करतायत। यावर आता शिक्षकांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे आता या आश्वासनावर आंदोलक असलेल्या शिक्षकांची? निश्चितच लाघवी, आपण पाहतोय की कालपासून हे शिक्षक जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलनाकरिता बसलेले आहेत। आपण पाहतोय की हजारोच्या संख्येने हे शिक्षक जे आहेत कालपासून पावसा पाण्यामध्ये बसलेले आहेत। एकच मागणी जी आहे ती या ठिकाणी ते घेऊन बसलेले आहेत। त्यामुळे अनेक नेते देखील या ठिकाणी भेट देत आहेत। अनेक नेत्यांनी अनेक शिक्षक संघटनेने आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। या शिक्षकांशी आपण बातचीत करूया। खरं तर कालपासून तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहात, काय तुमची मागणी आहे? जे GR काढण्यात आलेला आहे त्या GR ची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, आज यावरती बैठक होणार आहे, काय सांगाल? माझं मायबाप सरकारला एकच म्हणणं आहे की दिनांक 14 ऑक्टोबर 2024 चा जो शासन निर्णय या सरकारने घोषित केला होता त्याचं पूर्णतः अनुपालन करावं। आणि आता विधानसभेमध्ये जे कामकाज चाललंय, माननीय मुख्यमंत्र्यांना माझं नम्र निवेदन आहे, आपण सगळे राज्यातल्या 60 ते 65 हजार शिक्षकांचा आशीर्वाद घ्यावा, कारण आजपर्यंत आपण तुम्हीच आम्हाला दिलेला आहे आणि शेवटी मायेचा हात तुम्हीच आमच्यावर टाकणार आहात। म्हणून मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आपल्या सर्व शिक्षकांनी कालपासून संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी या ठिकाणी लोकशाहीचे देखील आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी कालपासून आम्हाला न्याय दिलाय आणि या सगळ्या शिक्षकांना न्याय द्यावा अशी सरकारकडे विनंती करतो। निश्चितच राज्यभरातून हे शिक्षक आलेले आहेत, त्यामुळे शिक्षकांच्या या मागणीसाठी अनेक नेते देखील पाठिंबा देत आहेत। आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड देखील दाखल झालेले आहेत। सोबतच आपण पाहतोय की कालपासून रोहित दादा देखील या ठिकाणी आहेत। स्वतः काल दुपारपासून रोहित पवार शिक्षकांच्या या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। तर जर रोहित दादा, काल सुप्रियाताई, तुम्ही आज शरद पवार, सगळेच तुम्ही या ठिकाणी आलेत। शिक्षकांच्या या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे। सरकारचं GR आहे पण अंमलबजावणी होत नाहीये। आज खरं तर बैठक होणं अपेक्षित आहे, काय वाटतं आज तरी हा निर्णय होईल का? ते घ्यावंच लागेल। काल 12,000 लोक शिक्षक इथं होते, आज 18,000वर आकडा गेलाय। 62,000 शिक्षकांचा विषय, 62,000वर जर हा आकडा गेला तर ते येताना त्यांचे नातेवाईक, आई वडील अशा लोकांना जर घेऊन आले हा आकडा 1 लाखाच्या वर जाईल। सचिन भाऊंनी सुद्धा पाठिंबा दिला, अशा अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे इथं मोठ्या संख्येने लोक येतील। काल महाजन साहेबांनी शब्द दिलाय 11 ते 12 मध्ये कुठेतरी बैठक होणार होती, 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत, अजून तरी बैठक लागलेली नाही। आता इथं पवार साहेब येऊन गेले, सुप्रियाताई आल्या होत्या, लंकेभाऊ येऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा येणार आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाठिंबा लोकांचा आहे, त्यामुळे सरकारला आजच निर्णय घ्यावा लागेल। दादा, काय वाटतं? खरं तर आश्वासन जे आहे नुसतं सरकारकडनं दिलं जातं, मागच्या याच सरकारनं GR काढला आणि जी आहे अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे हा आक्रोश पूर्णतः आपल्याला पाहायला मिळतोय। कुठेतरी फक्त वापरण्याचं काम कुठेतरी सरकारने केलं। जसं शेतकऱ्याला सांगितलं होतं कर्जमाफी आम्ही करतो आणि जेव्हा इलेक्शन झालं कर्जमाफीचा शब्द सुद्धा काढत नाहीत। माता भगिनींना 1500 आणि 2100 देतो, लाडक्या बहिणींना असं सांगितलं, त्याचा शब्द काढत नाहीत। तसंच GR इलेक्शनच्या पूर्वी काढला आणि आज या आमच्या शिक्षकांना तुम्ही विसरून गेला, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे तुम्ही इलेक्शनच्या आधी GR काढला, त्याला इलेक्शन झालं, तुम्हाला मतं मिळाली, सरकार आलं, आता दिलेला शब्द हा तुम्हाला पाळावाच लागेल अशी या सर्व शिक्षकांची मागणी आहे। महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। खरं तर मुलांचं देखील कुठेतरी नुकसान होतंय, कारण कालपासून हे आंदोलन करतायत, त्यामुळे यासाठी मुलांचं नुकसान होऊ नये त्यासाठी काही या शिक्षकांशी बोलणं झालंय का? नाही, शिक्षकांना 4 सुट्ट्या असतात रविवार सोडून, त्या 4 पैकी 2 त्यांनी वापरलेल्या आहेत, 2 अजून बाकी आहेत।
आणि जर रविवारी सुद्धा ते क्लासेस घेत असतात. त्यामुळे या गरीब मुलांचं शैक्षणिक नुकसान कुठं होऊ नये याची दक्षता ही संघटना आणि सर्व शिक्षक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी घेत असतात. या शिक्षकांच्या पाठीमागे त्या मुलांचे पालक सुद्धा भक्कमपणे आहेत, हे आपल्या सर्वांना बघायला लागेल. निश्चितच लाघवी आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे सगळेच आता या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आज दुपारी 11 ते 12च्या दरम्यान ही बैठक अपेक्षित आहे. त्यामुळे 11 वाजून गेलेले आहेत. आता काहीसा वेळ आहे आणि काही आज निर्णय घेतला जातो का, या बैठकीमध्ये देखील तोडगा काढला जातो का, हे प्रामुख्याने बघावं लागणार आहे. त्यामुळे शरद पवार देखील थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यामुळे पाठिंबा जरी या सगळ्याच नेत्यांचा असला तरी हजारोच्या संख्येने हे शिक्षक जे आहेत कालपासून या ठिकाणी आंदोलन करतायत. रात्रभर पाण्यात या ठिकाणी पावसाच्या पाण्यामध्ये हे शिक्षक याच मैदानावरती बसलेले आहेत. त्यामुळे आज तरी सरकारच्या वतीनं निर्णय घेतला जातो का, बैठकीत याचा काही तोडगा निघतो का, याकडेच आता लक्ष राहणार आहे. लाघवी. अगदी खरं तर आज या सगळ्या संदर्भात तोडगा काढावाच लागेल असं म्हणतायत रोहित पवार. त्यामुळे या सगळ्या बैठकी आता अंतिम फैसला काय घेतला जातोय, शिक्षकांना न्याय मिळतोय का आणि तो समाधानकारक होतोय का, यावर लोकशाही मराठीची सुद्धा नजर कायम असणार आहे. मीनाक्षी तुर्तास, धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.